पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची गोरेगाव पोलीस स्टेशनला भेट। पोलीस पाटलांची घेतली बैठक। सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनला नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी भेट देऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील यांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या। यावेळी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच 9 वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहाजी उमाप यांनी विविध सूचना दिल्या। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रदीप वाघ, सेनगाव, हिंगोली। पोलीस महानिरीक्षक आजी साहेब शहाजी उमाप यांनी गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले असता सर्व पोलीस पाटील यांनी हजेरी लावली आणि त्यांनी जो प्रत्येक पोलीस पाटलाच्या गावामध्ये जो काही अवैध धंदे, गोन खनिज असो वा दारू विक्री असो, गावठी असो वा देशी असो, अशा समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्यावर पोलीस तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्ही सदैव न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी, त्याबद्दल आम्ही सक्षम आहोत आणि कोणताही तुमच्यावरही अन्याय होणार नाही, कोणत्याही गरीब जनतेवर दारू पिल्यावर कोणाच्या संसार उद्ध्वस्त होणार नाहीत याची खबरदारी पोलीस प्रशासनाने आणि पोलीस पाटलांनी घ्यावी अशी त्यांनी सर्व पोलीस पाटलांना आपल्या माहितीतून, मार्गदर्शनातून सांगितले। त्यावेळी त्यांचे मार्गदर्शन हे सर्वांना लाभाचे ठरले आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी त्यांनी सूचना दिल्या आणि दारूबद्दल ज्या काही समस्या सांगितलेल्या होत्या त्या सर्वांचं निराकरण करण्यात येईल अशी त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केली। दारू विक्री ही याच्यावर आळा बसेल आणि गुटखा बंदी ही आपल्या जिल्ह्यामध्ये राहणार नाही यासाठी पोलीस प्रशासन त्याकडे लक्ष देईल ही त्यांनी सांगितले। गोरेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही सर्व जेवढे गाव आहेत ते पोलीस पाटील या ठिकाणी जमा झाले होतो। नांदेड परिक्षेत्राचे आईची श्रीमान शहाजी उमाप साहेब या ठिकाणी आले होते। त्यांनी सर्व पोलीस पाटलांची मीटिंग घेतली। त्यामध्ये कायदा सुव्यवस्था, अवैध धंदे, अवैध दारू विक्री, अवैध गुटखा विक्री व तत्सम इतर स्मशानभूमीचे वाद, रस्त्याचे वाद या संदर्भात सर्व पोलीस पाटलांकडून माहिती घेतली। गावागावामध्ये ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्ह आहे का नाही, त्या संदर्भात काय आहे, त्याच्यानंतर जे आपले वन्य पशुचा त्रास आहे शेतकरी वर्गांना त्या समस्येबद्दल सुद्धा त्यांनी आम्हाला विचारणा केली। तर प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांना यथायोग्य स्थिती जी आहे प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी देशी दारू चालते। सवण्याचे पोलीस पाटील आहेत बेगरे साहेब यांनी सांगितलं की तिथं हातभट्टीचा मोठा गहन प्रश्न आहे तांड्यावर, तो मुद्दा पण त्यांनी अधोरेखित केला। तिथे 17-18 ठिकाणी हातभट्टी काढल्या जाते जी की एक अत्यंत विषारी दारू आहे। तसेच मी जे आपल्या पंचक्रोशीमध्ये नीलगाई ज्याला आपण रोही म्हणतो ह्याचा प्रश्न आणि त्या संदर्भात होणारे त्रास आणि त्या संदर्भात शेतकऱ्याच्या एकमेकांमध्ये होणारे हे समस्या ह्या मांडल्या। त्यानंतर जरांगे पाटील ज्या वेळेला उपोषणावर होते, ऍक्टिव्ह होते, त्यावेळेला समाजामध्ये थोडीफार एकमेकाबद्दल थोडी नाराजी होती, परंतु आता निवडणूक संपल्यामुळं सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या, सर्व समाज एकत्र राहतोय। फक्त गुटखा आणि गुटख्या संदर्भात असं सांगितलं की बाबा गुटखा प्रत्येक टपरीवर, प्रत्येक किराणा दुकानावर विना कुठल्याही पाबंदीचा आपल्याला अवेलेबल आहे आणि त्याचा राजरोसपणे सर्रास विक्री होते। पोलीस प्रशासनाचं त्याच्यावर लक्ष पाहिजे अशी आम्ही विनंती केली। साहेबांनी सुद्धा आपल्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार व इतर अधिकारी यांना सूचना केल्या की बाबा ज्या ज्या काही पोलीस पाटलांच्या समस्या आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्यांना सहकार्य करा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।